Hello everyone. In this video, we discuss factors affecting extraction. आपण सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन हा पॉइंट बघतोय. मेथड्स ऑफ सेपरेशन या युनिट मधला पहिला पॉइंट. आपण सुरुवातीला त्याची इंट्रोडक्शन बघितली. आता इंट्रोडक्शन नंतर आपण काही प्रिन्सिपल्स बघितले, त्यातले इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्या ज्या आपण टीवाय मध्ये शिकलो होतो. आणि आता आपण फॅक्टर्स अफेक्टिंग बघणार आहोत. त्याआधी एक पॉइंट आपला इंट्रोडक्शन मध्ये राहिला होता, तो म्हणजे सेपरेशन फॅक्टर. सेपरेशन फॅक्टर सुद्धा आपण काढतो. सेपरेशन फॅक्टर म्हणजे काय, तर जर दोन कॉम्पोनंटचं मिक्सचर असेल तर त्या दोन कॉम्पोनंटचा जो डिस्ट्रीब्युशन रेशो आहे त्यांचा रेशो म्हणजे सेपरेशन फॅक्टर. फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन कॉम्पोनंट असतील तर सेपरेशन फॅक्टर इज इक्वल टू डिस्ट्रीब्युशन रेशो ऑफ ए डिवायडेड बाय डिस्ट्रीब्युशन रेशो ऑफ बी. आता ह्या डिस्ट्रीब्युशन रेशोचा जो रेशो आहे म्हणजे सेपरेशन फॅक्टर, याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर कॉम्पोनंट कसे सेपरेट होतात, किती एक्सटेंट मध्ये सेपरेट होतात, हे आपल्याला सेपरेशन फॅक्टर सांगतात. आता पुढे आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शनला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये रोल ऑफ कॉम्प्लेक्सिंग एजंट इन सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन हा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. रोल ऑफ कॉम्प्लेक्सिंग एजंट. आता कॉम्प्लेक्सिंग एजंटचा रोल बघणं का गरजेचं आहे, जर तुम्ही बघितलात तर आपण दोन जे सॉल्व्हंट वापरतो सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मध्ये, त्यामध्ये एक ॲक्वियस सॉल्व्हंट असतं म्हणजे वॉटर आणि दुसरं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आणि एखाद्या कंपाऊंडचं सेपरेशन होण्यासाठी तो ॲक्वियस सॉल्व्हंट आणि त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ह्याच्यामध्ये तो सोल्युबल हवा, कोणत्या तरी एकामध्ये सोल्युबल हवा किंवा तो दोन्हीमध्येही सोल्युबल हवा. पण जर तुम्ही बघितलात तर जनरली आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा विचार केला तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, हे नॉन पोलर आहेत. मिथेन, इथेन, बेन्झीन, टोल्युइन हे जर तुम्ही बघितलात तर हे नॉन पोलर आहेत, त्यामुळे ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात. जर एखादा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सबस्टन्स आपण घेतला तर तो ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होतो. पण जर तुम्ही नॉन इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा विचार केला तर ते पोलर स्वरूपाचे असतात आणि ते वॉटर सोल्युबल असतात. आणि जनरली आपण काय करतो, एखादा कॉम्पोनंट सेपरेट करायचा असेल तर तो एक्वियस सोल्युशन मधनं असेल तर आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकतो, एक्स्ट्रॅक्शन करतो आणि ॲक्वियस सोल्युशन मधला कंपाऊंड आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये घेतो आणि मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधनं तो आयसोलेट करतो. म्हणजे एखादा कंपाऊंड ॲक्वियस कडनं ऑर्गॅनिक कडनं जाणं गरजेचं आहे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनसाठी. इनऑर्गॅनिकच्या बाबतीत इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत हे सगळे वॉटर सोल्युबल आहेत, ऑर्गॅनिक इनसोल्युबल आहेत. त्यामुळे जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर तो नॉन पोलर करून तो ऑर्गॅनिक लेअर मध्ये सोल्युबल होण्यासाठी आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंटचा वापर करतो. आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंट का वापरतो, तर इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे ॲक्वियस सोल्युबल आहेत ते ऑर्गॅनिक सोल्युबल आपल्याला करायचे आहेत आणि त्यासाठी आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंटचा वापर करतो. आता वेगवेगळे कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंट आहेत, डीएमजी आहेत, हायड्रॉक्सी क्विनोलिन आहे, ॲसिटिल ॲसिटोन आहे, ते वापरून आपण आपल्या मेटलवर जो चार्ज आहे तो चार्ज आपण न्यूट्रलाइज करतो. आता जर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ॲज अ जनरल रूल ऑर्गॅनिक सबस्टन्स बीइंग कोव्हॅलंट अँड आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. नॉन पोलर inorganic solvents tends to dissolve in water, polar solvent. Metal ions are more soluble in water. Its solubility in water should be decreased. Metal ions are more soluble in water than inorganic solvent. For the separation of metal ion from water, its solubility in water should be decreased, while the organic solvent must be increased, and this is done by neutralizing the charge on metal ion, and hence complexing agent is used to neutralize this charge. आता पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. इनऑर्गॅनिक कंपाऊंड त्यांच्यावर चार्ज असल्यामुळे पोलर सॉल्व्हंट म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात. आता आपल्याला मेटल आयन वॉटर मधनं सेपरेट आउट करायचं आहे, मग त्यासाठी त्याची सोल्युबिलिटी वॉटर मधली कमी झाली पाहिजे आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधली सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली पाहिजे. त्यामुळे आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंट वापरतो जो मेटलवरचा चार्ज रिड्यूस करतो आणि त्याची ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधली सोल्युबिलिटी वाढवतो.
आता कोणकोणते फॅक्टर्स या कॉम्प्लेक्सोमेट्रिक एजंटवर इफेक्ट करतात, तर पहिला फॅक्टर आहे एक्सट्रॅक्शन बाय चिलेशन. चिलेशन म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. एक्सट्रॅक्शन बाय चिलेशन हा आपला पहिला पॉइंट आहे. The charge on metal ions can be neutralized by a suitable complexometric agent or chelating agent like DMG, 8-hydroxyquinoline, acetylacetone, alpha nitroso, beta naphthol, cupferon, dithiazone, etc. This convert the metal ion into neutral metal complex. The bulkier complex and more hydrophobic is its nature. The bulkier the complex and more hydrophobic is its nature, more efficient will be extraction in the organic solvent. आता आपण एक्सट्रॅक्शन बाय चिलेशन बघतोय, म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. आपण आधी बघितलं, एखादा मेटल आयन वॉटर मधनं आपल्याला बाहेर काढायचा आहे, तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आणायचा आहे, त्याला वॉटर मधनं सेपरेट करायचा आहे. मग त्यासाठी त्याच्यावरचे चार्ज न्यूट्रलाइज झाले पाहिजे, आणि त्यासाठी आपण डीएमजी, आयथेरॉक्झिक्विनोलिन, ऍसिटिल ऍसिटोन ह्यासारखे कॉम्प्लेक्सोमेट्रिक रिएजंट वापरतो. चिलेटिंग एजंट त्यांना आपण म्हटलंय. ते काय करतात, तर मेटल आयनला न्यूट्रलाइज करतात, आणि ते मेटल जो कॉम्प्लेक्स असतो तो बल्कियर असतो, तो हायड्रोफोबिक असतो, त्यामुळे तो इझिली पाण्यामधनं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जाऊ शकतो आणि मेटलचं सेपरेशन होऊ शकतं. आता एक एक्झाम्पल आपण बघूया. आपण Cu2+ बघितला, कॉपर कुप्रस आयन हा ऍक्वियस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह आहे. आता तो आपल्याला ऍक्वियस सोल्युशन मधनं ऑर्गॅनिक सोल्युशन मध्ये आणायचा आहे, सॉल्व्हंट मध्ये आणायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, 8-हायड्रॉक्झिक्विनोलिन ऑक्झाईन त्यामध्ये ऍड करतो. आता ऑक्झाईन काय करतं, तर कॉपर बरोबर रिॲक्शन देतं आणि एक कॉम्प्लेक्स तयार होतो. हा कॉम्प्लेक्स हायड्रोफोबिक झाल्यामुळे तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इझिली डिझॉल्व्ह होतो. त्यामुळे बेन्झिन किंवा क्लोरोफॉर्म वापरून आपण तो इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, 8-हायड्रॉक्झिक्विनोलिन forms neutral water insoluble chloroform carbon tetrachloride soluble complex with metal ion. Thus, Cu2+ ions in the aqueous solution are converted into hydroxyquinolate by adding 8-hydroxyquinoline as a complexing agent. The chelate does form extracted by using benzene or chloroform. The chelate does form is extracted by using benzene or chloroform. आता याची रिॲक्शन सुद्धा तुम्हाला दिसते, जे मी आता डिस्कस केलं. आता ही जर रिॲक्शन बघितलात, तर इन दिस इक्वेशन 8-hydroxyquinoline HQ and subscripts indicate the solvent. The above equilibrium is dependent on H+, hence pH control is necessary. By controlling pH metal ion solution, it is possible to selectively extract the metal ions. आता जर रिॲक्शन भेटतात 8-हायड्रॉक्झिक्विनोलिन, आता कॉपर 2+ आपल्याला माहिती आहे क्युप्रस आयन आहे, HQ म्हणजे 8-हायड्रॉक्झिक्विनोलिन आहे, आणि जे सबस्क्रिप्ट दिलेलं आहे खाली ते बारीक ऑर्गॅनिक, ऍक्वियस, ORG हे सॉल्व्हंट आहे. आता ह्यामध्ये H+ आयन दिसतोय, कुठेतरी H+ आयनचा रोल आहे, म्हणजे पीएच कंट्रोल इथे गरजेचं आहे, आणि पीएच कंट्रोल करून आपण वेगवेगळ्या मेटल आयन्सचं सेपरेशन इथे 8-हायड्रॉक्झिक्विनोलिन वापरून करू शकतो. जर आपल्याला कॉपर आयन सेपरेट करायचं असेल तर आपण 5 to 8 pH आपण मेंटेन करू शकतो. त्यामुळे फेरिक फेरस आयन, निकेल किंवा व्हॅनेडियमच्या प्रेझेन्स मध्ये आपण कॉपरचा स्टडी करू शकतो, कॉपर सेपरेट आउट करू शकतो. आता अजून एक चिलेटिंग एजंट आहे, म्हणजे डायथायोझोन. Dithiazone and its metal chelates are so insoluble in water but soluble in organic solvent. Chloroform, carbon tetrachloride. Metal forming complex with diazones are Mn, Fe, cobalt, nickel, copper, zinc, Pd, silver, cadmium, tin, lead, etc. एवढे मेटल डायथायोझोनने आपण सेपरेट आउट करू शकतो. आता नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे एक्स्ट्रा. आता आपण सेकंड फॅक्टर बघणार आहोत, तो म्हणजे एक्सट्रॅक्शन बाय सॉल्वेशन. एक्सट्रॅक्शन बाय सॉल्वेशन हा पॉइंट बघणार आहोत. इन केस ऑफ एक्सट्रॅक्शन बाय सॉल्वेशन, द सॉल्व्हंट itself take part.
इन एक्स्ट्रॅक्शन, ह्यामध्ये सॉल्व्हंट स्वतः एक्स्ट्रॅक्शन मध्ये भाग घेतो. हिअर ऑक्सिजन ॲटम इन सॉल्व्हंट प्ले इम्पॉर्टंट रोल इन एक्स्ट्रॅक्शन. इथे सॉल्व्हंट मधला जो ऑक्सिजन ॲटम आहे हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता ह्याचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण आयनचं एक्झाम्पल बघू, Fe3चं. हिअर Fe3 प्लस रिॲक्ट्स विथ HCl गिव्स FeHCl4 मायनस कॉम्प्लेक्स. Fe3 आहे हा HCl बरोबर पहिल्यांदा रिॲक्ट होऊन FeCl4 मायनस हा कॉम्प्लेक्स तयार करतो. इनिशियली दिस कॉम्प्लेक्स इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. सुरुवातीला हा कॉम्प्लेक्स वॉटर मॉलिक्यूलनी सराउंडेड असतो. When we add the organic solvent containing donor oxygen atom, any, for example, ether, ester, then here these organic solvent replace the water molecule and extraction of these species, ionic species or this complex easily takes place. इथे काय होतं, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जेव्हा आपण ऍड करतो ऑक्सिजन असेल तो काय करतो तर वॉटर मॉलिक्यूल या कॉम्प्लेक्सच्या भोवती आहे, या आयोनिक स्पेसिसच्या भोवती आहे, त्याला रिप्लेस करतो, त्याला सेपरेट आउट करतो वॉटर मॉलिक्यूल पासून आणि त्या आयोनिक स्पेसिसचं एक्सट्रॅक्शन करतो. The ability of oxygenated organic solvent to compete with H2 molecule for acidic metal ion depend on electron donating ability, that is basicity. आता ही जी ऑक्सिजनेटेड ऑर्गॅनिक सॉल्व्हंटची ॲबिलिटी आहे वॉटर मॉलिक्यूल बरोबर कम्पीट करण्याची ऍसिडिक मेटल आयन साठी, ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ॲबिलिटी म्हणजे बेसिसिटीवर डिपेंडंट असते. आणि आपल्याला माहिती आहे बेसिसिटी ही स्टेरिक ॲबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डोनर ॲटम और इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर सुद्धा डिपेंडेंट असते. द कॉम्पिटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वॉटर मे बी रिड्यूस युजिंग हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट which help by mass action of shift equilibrium, mass action to shift equilibrium. If electrolyte possess suitable coordination anion, the high anion concentration help replacement of water molecule by anion. आता इथे बेसिसिटी ही इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर डिपेंडेंट असते किंवा त्यामुळे आपल्याला जर वॉटर मॉलिक्यूल ची कॉम्पिटिव्ह स्ट्रेंथ कमी करायची आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट पेक्षा, तर इथे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचं हाय कॉन्सन्ट्रेशन आपल्याला घ्यावं लागतं. हे झालं एक्सट्रॅक्शन बाय सॉल्वेशन. द अनदर मेथड ऑफ extraction or another factors affecting extraction is ion pair formation or ion association complexes. Ion pair formation is another method used to extract the metal ion or ionic species from aqueous solvent to organic solvent. Here it convert the ionic species into इझिली एक्स्ट्रॅक्टेबल न्यूट्रल स्पेसिस. आता अजून एक मेथड आहे ती म्हणजे आयन पेअर फॉर्मेशन आहे. अजून एक फॅक्टर आहे तो म्हणजे आयन पेअर फॉर्मेशन. ह्यामध्ये न्यूट्रल जो आयोनिक जे मेटल आयन आहे किंवा जी स्पेसिस आहे आयोनिक स्पेसिस त्याला न्यूट्रल स्पेसिस मध्ये कन्वर्ट केलं जातं. इथे सुटेबल ऑपोजिटिव्ह चार्ज रिएजंट वापरला जातो, आयन वापरला जातो. तो वापरून आपली जी स्पेसिस आहे ती जी आयोनिक स्पेसिस आहे त्याला रिप्लेसेबल न्यूट्रल स्पेसिस मध्ये और एक्स्ट्रॅक्टेबल न्यूट्रल स्पेसिस मध्ये कन्वर्ट केलं जातं. आता ह्याच एक एक्झाम्पल आहे. आता काही स्पेसिस आहेत टेट्राफिनिल आर्सेनियम किंवा टेट्राब्युटिल अमोनियम, हे जे आयन आहेत हे जर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे असतील तर सुटेबल आपण ऑपोजिटली चार्ज आयन वापरतो. परहेरेट आपण इथे वापरतो. आता परहेनेट आयन आहे हा आयन ह्यांच्याबरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो आणि इथे एक बल्की कॉम्प्लेक्स तयार होतो आणि बल्की नेचरमुळे हा जो कॉम्प्लेक्स आहे वॉटरला आपल्यापासून लांब ठेवतो आणि इझिली ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये एक्स्ट्रॅक्ट होतो. आता कधी कधी जर तुम्ही आयन पेअर फॉर्मेशन मध्ये बघायला गेला तर इन असोसिएशन इन्व्हॉल्व अ सर्टन कॅटन और अनायन चिलेट कॉम्प्लेक्सेस ऑफ मेटल आयन. इथे चिलेट कॉम्प्लेक्सेस सुद्धा तयार होतात. फॉर एक्झाम्पल Fe2 चा आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर आपण 110 फिनॉल्फिनीन वापरतो.
110 फिनॉल्फ्थोलिन हा Fe2+ हा जो आयन आहे, ह्या Fe2+ आयन वर 110 फिनॉल्फ्थोलिन रिॲक्ट होतो आणि तो त्या Fe2+ आयनला इथे न्यूट्रलाइज करतो आणि इथे आयन असोसिएशनमुळे कॉम्प्लेक्स चिलेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर कधी कधी सॉल्व्हंट सुद्धा आयन असोसिएशन कॉम्प्लेक्स मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जे आपण सॉल्व्हेशन मेथड बघितली त्याप्रमाणे तोच सॉल्व्हेशन मेथड ही आयन पेअर फॉर्मेशन मध्ये सुद्धा येते. आता काही फॅक्टर्स आहेत जे आयन पेअर फॉर्मेशनवर इफेक्ट करतात, ते म्हणजे सॉर्टिंग इफेक्ट, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, साइज ऑफ ॲनायन, नेचर ऑफ डोनर आयन, हे सुद्धा काही फॅक्टर्स आयन पेअर फॉर्मेशनवर इफेक्ट करतात. आता हा आयन पेअर फॉर्मेशन हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे एक्सट्रॅक्शन मधला. थँक्यू.